आमच्या अंगात आणि गांडी दोन्हीकडे चरबी आता वाढत चालले आहे. आम्ही दोघं काळी माणसं दिसतच नाही व्हिडिओमध्ये. चेहरा तुम्ही आनंद बघू शकता हा कसा आहे. कारण आमचा आवाज म्हणजे जाऊन दे मित्रा, तुला जमत नाही, मलाच जमत आहे ते. हॅलो गाईज, आज आम्ही आलो आहे माइंडस्पेसमध्ये इंटरव्ह्यू देण्यासाठी. आज आलो मित्रांनी नेहमीप्रमाणे रेझ्युमे आणलेला नाही, आणला होता करण्यासाठी आम्ही अर्धा तास चाललेलो आहे. झेरॉक्सचं दुकान भेटायचं नाव भेटत नाही, शोधत चाललोय. खूप काय दिसतंय, बघायला भारी वाटतंय. तुम्हाला नाही दाखवू शकत, तुमचं आमच्याहून लक्ष हटेल मग. आणि ते आम्हाला नको आहे, आमचे फॉलोअर्स कमी होता कामा नये. हां, अशा प्रकारे आम्ही जात राहतोय. अर्धा तासपेक्षा जास्त चाललोय. अशा प्रकारे आमचा पोपट झाला आहे. आता पुढे जात असताना अचानक मित्राच्या गाडीत चरबी, त्यांनी पॅकेज शोधला, रेझ्युमे तो भेटला, डोकं खराब झालं म्हणून फाडून टाकलं. आता माझ्या गांडीत चरबी, काच्या गांडीत चरबी तर माझ्याच गांडीत आहे, तर तुम्हाला दिसत असेल चेहऱ्यावरूनच. आता जातोय आम्ही पुढे. जर प्रिंटआउट करायला भेटलं तर ठीक आहे, नाहीतर मग काय स्टेशन जवळ दिसतच आहे. मग उद्या माझ्यासोबत हा इंटरव्ह्यू द्यायला परत येईल. हेलो गाइस, आज हम आए हे ऐरोली. आमची गांडीतली चरबी जिरवली. डेस्टिनेशन भेटून जमाना झाला, पण जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं, अजूनही पेट्रोल पंप भेटलं नाही. पेट्रोल पंपच्या बाजूचा प्रिंटरचं दुकान भेटलं नाही, प्रिंटआउट काढू शकत नाही. अशा प्रकारे आम्हाला इस्कॉनचा भक्त भेटलेला आहे. तर त्यांना एकदा राधे राधे बोलून आता आपण पुढे चाललो आहे. जात आहे आम्ही आमच्या वाटेला. पायी हळूहळू चाला, मुखाने साईनाथ बोला. तुम्हाला कोणतं गाणं आठवत आहे का साहेब? नाही, का? कारण आता जे निघालं आमच्या ह्याच्यातून म्हणजे घाम म्हणतोय मी. स्टेशनला आलो आहे, ज्याच्यासाठी लोक रिक्षा करतात, रॅपिडो करतात, ते आम्ही पाड पाडलं आहे. कुठलं स्टेशन आहे तेही माहीत नाही, पेट्रोल पंप भेटत नाही. प्रिंटआउट काढायचं आहे, इथे तिकीटची प्रिंटआउटचं ऑप्शन आलं आहे, पण आमचं काय पेपरचं रेझ्युमेचं ऑप्शन येत नाही. ते कोणाला विचारायचं तेही सुचत नाही. आता आम्ही काय करावे आहे, काय करत नाही. अशा प्रकारे चालत स्टेशनही संपला, पण आमचं कष्ट संपलं नाही. आम्ही अजून चाललोय प्रिंटआउटच्या दुकानाच्या शोधामध्ये. तर इथे आलं आहे एकाला मेन नाक्यावर आलो आहेत आम्ही आता. बघू शकता काय लिहिलंय पुढे काही समजत नाही. एकाला जाना काला नागा एक निरंतर. तिघा गावला कुठे जायचं काय समजत नाही. हां, आता आम्हाला आता बघा असे शॉप बघून असं आम्हाला असं वाटते की आम्हाला इथे झेरॉक्सचं दुकान दिसेल. आता तुम्हाला काय वाटतं साहेब? खरं सांगायचं म्हणजे अजून तरीही दुकान दिसत नाही. डोळे आवर्जून वाट पाहत आहे की एका क्षणाची ज्या प्रिंटरचं दुकान दिसेल आणि एक आम्ही प्रिंटआउट काढू शकतो. आम्हाला असं आहे, आता आमच्या डोक्यामध्ये आता बिझनेस माइंड आला आहे. आम्हीच इथं प्रिंटरचं दुकान ओपन करणार असं आम्हाला वाटतं. जे कदाचित खूप चालेल, कारण ते बरेचपैकी ऑफिस आहे. हां, स्टेशन आहे. काही आमच्यासारखे मूर्ख माणसं असतात जे प्रिंटर म्हणजे प्रिंटआउट घ्यायचं विसरतात. त्यांच्यासाठी हा दुकान ओपन करायला चांगली जागा. हां, पण आमची अवकात बघा, आमच्या अंगात आणि गांडी दोन्हीकडे चरबी आता वाढत चालले आहे. भरून दिसत आहेत. आणि उन्हाच्या विरुद्ध चालल्याने आम्ही दोघं काळी माणसं दिसतच नाही व्हिडिओमध्ये. त्या गोष्टी आम्हाला गम नाही, पण आमचा आवाज तुमच्यावर नक्कीच पोहोचत असेल. हां, कारण आमचा आवाज म्हणजे
जाऊन दे मित्रा, तुला जमत नाही, मलाच जमतंय ते. हे भाई प्रिंटरचं दुकान किती रे? प्रिंटर का दुकान कहाँ पे भाई? प्रिंटर रे, प्रिंटर ना झेरॉक्स ते विटामध्ये भेटेल तुम्हाला. ओके. अशा प्रकारे आम्ही आता लहान पोरांना विचारून आम्ही पुढे जात आहोत. माहिती नाही ते दोघं आलेत का नाही व्हिडिओमध्ये, घाबरत होते थोडं त्या आमच्या माणसाला बघून. चुतीया दिसत असलो तरी आम्ही महान आहे. परत आमच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. अशा प्रकारे आम्हाला या गल्लीमध्ये येऊन असं वाटते. आता बघू आम्हाला प्रिंटरचं दुकान भेटतं का नाही, कारण की हे आमची शेवटची आशा आहे, तिकडे आम्हाला भेटेल. तुम्हाला काय वाटतं साहेब? सध्या काहीच वाटत नाही. तर त्यावरूनच आता एक गाणं मला आठवलं आहे, तर मी म्हणण्याची इच्छा व्यक्त करतो. बोला. असं बोललं गाणं लगेच विसरलेला मी शशांक. झेरॉक्स आहे? झेरॉक्स हां, प्रिंटआउट पाहिजे. प्रिंटआउट कुठे भेटेल? धन्यवाद. तर अशा प्रकारे स्टेशनरीच्या दुकानात जाऊन त्यांच्याकडे फक्त झेरॉक्स भेटल्याची लक्षणं दिसली. त्यामुळे त्यांनी आम्हाला गाईड केलं की तुम्ही पुढे जावा. तर गाणं आता मला आठवलं आहे, तर मी गाणं बोलू इच्छितो. गाणं असं आहे, जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. स्वामी शक्ती जय चपाठी, स्वामी शक्ती जय चपाठी. पुढे विसरलो आता, हरकत नाही. हा दुकान होता का तो प्रिंटआउटचा, की अजून पुढे असणार आहे? पुढे पण आहे. रस्ता संपत नाही. प्रवास आमचा असाच चालू आहे. पोरं आमच्याकडे बघतात आहे की आम्ही हे काय करतोय. झेरॉक्सचं दुकान अजूनही भेटलेलं नाही आहे, शोध अजून चालूच आहे. हर एक दुकान आम्हाला सापडण्याची शक्यता आहे. एकदा आम्ही त्या दुकानात जाऊन बघतो. आहे तर जसं मी बोललेलं, स्वामी शक्ती ज्याच्या पाठी प्रिंटरचं दुकान आम्हाला भेटलेलं आहे. आम्ही त्या दुकानामध्ये आहेत. एक प्रिंटआउट काढून आम्ही आमचा हा खडतर प्रवास इथे संपवत आहोत. पुन्हा भेटू पुढच्या तुमच्या ब्लॉगला. चेहऱ्यावर तुम्ही आनंद बघू शकता हा कसा आहे. सगळ्यांना लहानपणी ज्यांनी व्यंजनपासून स्वर सगळं ते शिकले असेल. 12 कडे टेबल्स सगळं ग्रामरपासून सगळं मराठीमध्ये नंबर सगळं तेच त्याच्यावरती शिकलं असेल. अशा प्रकारे शशांकला लहानपणीची आठवण आली आहे. आणि लहानपणीची अजून एक आठवण म्हणजे इथे दाखवणारी एन्जॉय तर केला आज आम्ही भरपूर.